जे काँग्रेस नेहमी जाहीरनाम्याच्या रूपात सादर करते, तर देशभरातल्या लाखो लोकांच्या सूचना आम्ही मागवल्या होत्या आणि त्या सूचनांचा अंतर्भाव करत समाजातील सर्व घटक, मग त्या तरुण आहे, महिला आहेत, इतर सगळे घटक आहेत, या सगळ्या घटकांचा विचार करत पुढच्या कालावधीमध्ये विकसित भारताचा संकल्प कसा असेल, समृद्धीचा संकल्प कसा असेल, हे सादर करणारं संकल्पपत्र जाहीर केलं. तर प्रामुख्याने समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक, 70 वर्षावरील नागरिकांस मोफत उपचार, 3 कोटी लखपती महिला सहित सर्व देशातील महिलांचं सक्षमीकरण, युवकांचा कौशल्य विकास, रोजगार अभिमुख उत्पादन नीती, गरिबांना आर्थिक बळ देण्यासाठी पुढील 5 वर्ष मोफत धान्य, प्रत्येक घरात पाईपद्वारे गॅस पुरवठा, त्याचबरोबर 1 कोटी घरांना सौर ऊर्जा, अशा अनेक गोष्टी. शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये तर केंद्राचं 6,000 सन्मान निधी आहे, महाराष्ट्रातील 6,000 सन्मान निधी, अशी 12,000ची आता आपण देतो आहोत. त्यामुळे प्रत्यक्ष वास्तवात सर्व गोष्टींचा विचार करून पुढच्या 25 वर्षामध्ये एक समृद्ध भारताचं स्वप्न साकार करताना सर्वसामान्यांना बदल कसा घडेल, हे करणारे संकल्पपत्र आहे. काँग्रेस प्रमाणे निव्वळ आश्वासनाचा केवळ कागदी पेटाळा ही भारतीय जनता पार्टीची पद्धत नाही, आणि म्हणून त्यालाच आम्ही मोदीजीची गॅरंटी, कारण मोदीजी म्हणतात जे मी सांगतो ते मी करून दाखवतो. मला तुम्हाला इथल्या सगळ्यांना आठवत असेल, 6 दशकांपूर्वी